MK फाउंडेशन संस्थापक तसेच सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्या वतीने कंदलगावच्या जळीतग्रस्त नरोटे कुटुंबियास आर्थिक मदत। आता बातमी विस्ताराने। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बनशीद नरोटे यांच्या घरास काल सायंकाळी 6च्या दरम्यान अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले होते। सदर घटनेची माहिती MK फाउंडेशन व सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून जळीतग्रस्त नरोटे कुटुंबियास मदतीचा हात दिला। यापुढेही काही मदतीची गरज लागल्यास MK फाउंडेशन सदैव आपल्या सोबत असल्याचे महादेव कोगनुरे म्हणाले। या प्रसंगी MK फाउंडेशन व महादेव कोगनुरे यांचे बनशीद नरोटे कुटुंबियांनी आभार मानले आहे। सदर झालेल्या घटनेची माहिती लोकतंत्र न्यूज मराठी चॅनलने प्रसारित करून कुटुंबियास मदत करण्याचे आवाहन केले होते। सामाजिक संघटना व संस्था कंदलगाव येथील जळीतग्रस्त नरोटे कुटुंबियास मदत पोचवत आहेत। माझे कुटुंब हे उघड्यावर पडल्याने शासनाने तात्काळ मदत करावी असे आवाहन बनशीद नरोटे यांनी लोकतंत्र न्यूज मराठी चॅनलशी बोलताना व्यक्त केले। या प्रसंगी उपस्थित ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील, येळेगावचे सरपंच संजय लोणारी, ग्रामपंचायत सदस्य सायप्पा कांबळे, माजी उपसरपंच सहदेव राऊतराव, जगदेव होनराव, कंदलगावचे पोलीस पाटील कैलास कडते, MK फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। अचानक 6 वाजता संध्याकाळी काल आग लागलेला आहे। हे काढायला गेलो, पैसे काढायला गेलो, हातावरती खिड्या पडायला लागली म्हणून सोडून दिलो। पैसे होते 25,000 रुपये होते, सोडून दिलो। एकूण कितीच नुकसान झालं? सगळं पूर्ण कुटुंबच कायच राहिलेलं आहे। समजा भांडे कोंडे, कपाट, TV, फ्रीज, समजा कपडे बिपडे काय संसारच जळलाय। बनशीद औषध नरोटे यांचा काल सायंकाळी 6 वाजता आकस्मिक घराला आग लागून पूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि भांडी कोंडी पैसे असे अनेक मुद्देमालासह जळीत खाक झालेले आहे। त्यामुळे दक्षिण सोलापूरचे एक आधारस्तंभ आणि गोरगरिबाचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे MK फाउंडेशनचे संस्थापक माननीय कोगनुरे साहेब यांनी तात्काळ त्या जळीतग्रस्तांची भेट घेऊन पाहणी करून आज त्यांना पुढील संसार उपयोगी अर्थसहाय्य केलेले आहे। धन्यवाद।